राज ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार की नाही याबाबत सस्पेन्स अजून कायम आहे। मनसे विदर्भात 40 ते 45 जागा लढवणार आहे अशी माहिती राज ठाकरे यांनी नागपुरात दिली आहे। विशेष म्हणजे मनसे यावेळी उमेदवारांसाठी परीक्षा घेणार नाहीये। राज ठाकरे यांनी नागपुरात ही माहिती दिली आहे। निवडणुकीच्या तारखा लवकर जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय। विदर्भ स्वतंत्र होण्याला पूर्णपणे विरोध आहे। महाराष्ट्राचे तुकडे पडून चालणार नाहीत आणि मला असं वाटतं ज्यांनी विदर्भाची प्रगती नाही केली, कळलं का, त्यांना तुम्ही वेगळं पाडा। त्याच्यासाठी एखादा प्रांत वेगळा पाडण्याची आवश्यकता नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक सगळ्यात इमोशनल भाग आहे। एक तर तो ज्यावेळेला भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळेला ही गोष्ट एकत्र आली आणि त्याचा महाराष्ट्र म्हणून आपण जो आकार बघतो किंवा आणि मग तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल त्यावेळेलाही बऱ्याच प्रमाणात विदर्भाचा सहभाग होता। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, आणि महाराजांच्या आईंचा म्हणजे जिजाऊ साहेबांचा जन्म हा विदर्भातला। तुम्ही काय आई आणि मुलाची काय ताटातूट करताय का? तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नागपूर मेट्रोच्या कार्यक्रमावरील बहिष्कार योग्य होता असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचं हुटिंग होत असेल तर बहिष्कार योग्यच होता असं सांगत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कृतीचं समर्थन केलंय। आपण दोन्ही बाजूनी पकडूया की पंतप्रधान काँग्रेसचे आहेत, मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, कुठच्याही राज्यात तर, आणि तिथे जर मुख्यमंत्री आल्यावरती जर हुटाहुट होणार असेल तर मला असं वाटतं न गेलेलं बरं ना। कोणी ही काही पद्धत नाही ना की जेव्हा तुम्ही तिकडे राज्याचे मुख्यमंत्री ते कुठच्या पक्षाचे आहेत हा नंतरचा भाग, पण तिकडे आल्यानंतर जर समजा हुटाहुट होत असेल तर त्यापेक्षा न गेलेलं बरं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अखिलेश, आपण पाहतोय राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कृतीचं समर्थन केलंय, त्याचबरोबर मनसे यावेळेला उमेदवारांच्या परीक्षा घेणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर वेगळ्या विदर्भालाही त्यांनी विरोध केलाय। काय नेमकं राज ठाकरे बोलले त्या पत्रकार परिषदेत? भूषण, आजची राज ठाकरेंची पत्रकार परिषद अतिशय महत्वाची होती। आज विदर्भातल्या संपूर्ण जे 62 जागा आहे त्याच्याकरता इच्छुकांच्या उमेदवारांना घेण्यात आला आणि त्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलले आणि अनेक महत्वाच्या घोषणा त्यांनी इथे केल्या। सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी एका प्रकारे नुकता जो सीएम वर्सेस पीएम वाद झालाय ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पाठराखणच केली। या प्रकारे जर का कार्यक्रमामध्ये जर का मुख्यमंत्र्यांचं हुटिंग होत असेल, मुख्यमंत्र्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी अशा कार्यक्रमात का जावं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली। उद्या सत्तांतर झालं आणि काँग्रेस राज्य आलं तर तेव्हा अशाच प्रकारे हुटिंग होऊ शकतं असंही त्यांनी म्हणाले। त्यामुळे एका प्रकारे पूर्ण ह्या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखणच केली आहे। सोबतच यासोबत विदर्भाला आपला पाठिंबा नाही, वेगळ्या राज्यात होण्याच्या विरोधात आपण त्यांनी स्पष्ट केलं। मनसेने नेहमीच वेगळ्या विदर्भाचा विरोध केलाय, आज त्यांची काही बेसुकी नवीन नाही। विदर्भाचा बॅकलॉग आहे, विदर्भात विकास झाला नाही हे जरी खरं असलं तरी त्याकरता वेगळे राज्य करणं हा काही साधं समाधान नाही असं ते म्हणाले। कारण ज्या प्रकारे विदर्भामध्ये विकास झाला नाही, विदर्भाचा बॅकलॉग आहे, तशीच काही समस्या मराठवाडा किंवा कोकणात आहे। जर का त्या भागाने जर का वेगळ्या राज्याची मागणी केली तर राज्याचे तुकडे पडेल असं देखील त्यांनी मत व्यक्त केलं। भूषण, नक्कीच अखिलेश, त्याचबरोबर निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी काही बोललेत का ते या पत्रकार परिषदेत? कारण त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा तर केली होती। खरं भूषण, अतिशय महत्वाची घोषणा त्यांनी केली। आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले। तर त्यांनी असं सांगितलं की जर का ते मुंबईतून निवडणूक लढले तर राज्यातल्या बाकी भागांचं काय आहे एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे निवडणूक त्यांनी लढवली तर कुठल्या भागात निवडणूक लढवायची हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी एका मतदारसंघात निवडणूक लढवली तर प्रचारावरचा परिणाम होऊ शकेल, कारण त्यांच्या प्रचाराला बाकी ठिकाणी फारसं जाता येणार नाही, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे एकूण आजपर्यंत राज ठाकरे निवडणूक लढवतील असे चित्र जे होतं ते आता पूर्णपणे बदललंय। निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट संकेत आता आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने राज ठाकरे यांनी दिले। भूषण, नक्कीच धन्यवाद अखिलेश सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाचं खरं तर विधान राज ठाकरे यांनी केलंय, महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे, तसे संकेत त्यांनी दिलेत। एकतर वेगळ्या विदर्भाला त्यांनी विरोध केलाय, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एकच व्यासपीठावर न बसण्याचा त्याचंही समर्थन त्यांनी केलंय। जर मुख्यमंत्र्यांच्या असा प्रकारे अपमान होत असेल तर त्यांनी तिथे त्या सभास्थळी का जावं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते, त्या संदर्भात मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत सध्या तरी दिले। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.